अशी एक लग्नगाठ भाग 28. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की सीमा श्रेयसच्या रूममध्ये जाते. दोघंही मिळून काहीतरी ठरवतात. नंतर तिच्या रूममध्ये जाऊन कोणाला तरी कॉल करते. कुठल्या तरी प्लॅनसंबंधी ती बोलत असते. तर आता पुढे सकाळचे 8 वाजलेले असतात. डायनिंग टेबल भोवती बसून सगळेजण चहा नाश्ता घेत असतात. तृप्तीसुद्धा तिथेच एका खुर्चीवर बसून कोणाशीही न बोलता चहा नाश्ता घेत असते. श्रेयस नीताताईंना बोलला, आई, आज संध्याकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान सीमाचे काही मित्रपरिवार आपल्या घरी जेवायला येणार आहेत. तर सीमा सांगते आहे की आज संध्याकाळी मी स्वयंपाक करणार नाही. तेवढ्यात नीताताई म्हणतात, मीही स्वयंपाक करणार नाही. एवढ्या लोकांचं माझ्या म्हाताऱ्या बाईकडून कशाला होईल आता. तृप्ती बोलते, सीमा, काही टेन्शन घेऊ नकोस, मी करेल सगळा स्वयंपाक. हो का, थँक्स ताई, सीमा म्हणाली. आणि ती श्रेयसला सांगते, तुम्हीसुद्धा तृप्तीताईला मदत करा. श्रेयस म्हणतो, मी 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 कसं काय. तेवढ्या तृप्ती म्हणते, हो श्रेयस, मी दोघेही मिळून स्वयंपाक करू, तू टेन्शन घेऊ नकोस सीमा. श्रेयस म्हणाला, अच्छा बाबा, करेल मी तृप्तीला स्वयंपाकात मदत. तुम्हा दोघांची ऑर्डर आहे तर काय करणार मी बिचारा. असं म्हणून श्रेयस निघून जातो. तृप्ती त्याला सांगते, संध्याकाळी लवकर या, तुम्हाला मला स्वयंपाकात मदत करायची आहे. हो, असं म्हणून श्रेयस निघून जातो. संध्याकाळची वेळ. तृप्ती आणि श्रेयस दोघेही स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असतात. कणिक भिजवताना तृप्तीचे केस पुढे येतात. ती तस्याच भरलेल्या हातांनी केस मागे सावरते, तर तिच्या तोंडाला सगळे पीठ लटकते. ते पाहून श्रेयस खदाखदा हसू लागतो. ती श्रेयसवर चिडते. त्याच्यावर चिडून ती पिठाने भरलेले हात त्याच्या तोंडाला लावते आणि त्याचा तो पिठाने माखलेला चेहरा पाहून तिलाही हसू येतं. दोघेही एकमेकांचे पिठाने भरलेले चेहरे पाहून हसतात. तृप्तीला भाजीत टाकायला मसाला लागणार असतो, म्हणून ती मसाल्याचा डब्बा उतरवायला घेते, पण तिचा हात पुरत नाही. श्रेयस तिला पकडतो. तेव्हा ती मसाल्याचा डब्बा बाहेर काढते. स्वयंपाकघरात असेच एकमेकांची मदत करता करता ते दोघेही एकमेकांजवळ येतात. मसाल्याचा डब्बा काढून होतो, पण तरी श्रेयसने तृप्तीला तसेच मिठीत पकडून ठेवलेले असते. दोघांचीही नजर एकमेकांना भिडते. श्रेयस हळूच तिच्या कपाळाचे चुंबन घेतो. तेवढ्यात कुकरची शिटी वाजते. तशी तृप्ती भानावर येते. श्रेयसच्या मिठीतून पटकन निसटते आणि बोलते, अहो, स्वयंपाक झाला, जा तुम्ही आता बाहेर. तो बाहेर हॉलमध्ये येतो. श्रेयस बाहेर गेल्यावर तृप्ती स्वतःच तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, अगं तृप्ती, काय वेडी आहेस का तू. काय करायला चालली होती. श्रेयसपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे काय होतं आपल्याने. सीमा हॉलमध्येच असते. तो सीमाच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणतो, थँक्यू सीमा, तू एक बायको आणि सवतपेक्षा खूप चांगली मैत्रीण आहे. आपल्या नवऱ्याचे प्रेम मिळवून देण्यासाठी आणि आपल्या सवतीला आपला नवरा मिळवून देण्यासाठी इतकं कुठली स्त्री करू शकत नाही. सीमा म्हणते, नाही श्रेयस, तृप्तीताई माझी सवत नाही, माझी मोठी बहीण आहे. माझ्या मोठ्या बहिणीसाठी मी काहीही करायला तयार आहे. तेवढ्यात तृप्ती तिथे येते. तृप्तीला पाहून सीमा म्हणते, तृप्तीताई, माझ्या मित्राचा फोन आला होता. ते आता येतीलच 5-10 मिनिटात. तृप्ती म्हणाली, हो का, बरं, सगळा स्वयंपाक झाला आहे, मी चेंज करून येते. सीमाचे मित्र परिवार आलेत. तृप्ती अगदी सुंदर साडी वगैरे नेसून तयार झाली होती. सीमाच्या मित्रांमधील एक चेहरा पाहून श्रेयस हैराण झाला. श्रेयसने ओळखले होते. अरे, हा तर तोच माणूस ज्याच्यासोबत तृप्ती होती. आणि त्या दिवशीसुद्धा याच्याच फोनवरून तृप्तीला मेसेज आला होता. आणि आज हा माझ्या घरापर्यंत आला. श्रेयसला संताप चढला होता, पण त्यांनी स्वतःवर कसा तरी कंट्रोल ठेवला. पण त्या व्यक्तीचा चेहरा पाहून मात्र तृप्तीचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. तेवढ्यात सीमाने त्यांचे स्वागत केले. श्रेयस, तृप्तीताई, इकडे या, मी तुम्हाला माझ्या मित्रांची ओळख करून देते. तिने एकेकाची ओळख करून दिली आणि त्या व्यक्तीची ओळख करून देताना सांगितले, श्रेयस आणि तृप्तीताई, हा माझा मित्र डॉक्टर रोहन. तृप्ती रोहनकडे अगदी थक्क होऊन पाहते. तिच्या तोंडून आपोआपच निघते, रोहन.
श्रेयस तृप्तीला लगेच म्हणतो, अरे तृप्ती, तू यांना अगोदरपासून ओळखते का? तृप्ती म्हणाली, नाही. मला असं वाटलं डॉक्टर हे सीमाचे मित्र कसे काय. सीमा सांगू लागली, रोहन आणि मी एकाच कॉलेजात शिक्षण घेतलं आहे. श्रेयस म्हणाला, ओ, असं म्हणून डॉक्टर रोहनशी सेकंड घेतलं. संतापात त्याने हात पूर्ण दाबला होता. श्रेयस म्हणाला, चला जेवण करून घेऊया, खूप भूक लागली आहे. सगळेजण जेवणासाठी हात धुवू लागतात. तेवढ्यात तृप्तीने रोहनला एका कोपऱ्यात बोलवले. डॉक्टर रोहन, तुम्ही इथं कसं काय? सीमाने तुम्हाला आमंत्रण दिलं जरी असेल तर नाही सांगून द्यायला पाहिजे होतं. रोहन म्हणाला, मला थोडीच माहिती होतं की माझी मैत्रीण सीमा तुमच्या घरी आहे म्हणून. तुम्ही मला 2-3 वेळेस मागच्या गल्लीतच बोलवले होते. मग मला हे घर कसं काय माहिती असेल? रोहनचे हे उत्तर ऐकून तृप्तीने डोक्यावर हात मारून घेतला. तेवढ्यात तिला एक आयडिया सुचली. डॉक्टर रोहन, बरं झालं आता जे झालं ते. असं कुठपर्यंत खेळ खेळणार आता? ही शेवटची चाल मला चालावीच लागेल. डॉक्टर रोहन तिच्याकडे चमकून पाहू लागला आणि म्हणाला, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? हे बघा, त्या सगळ्यांमध्ये आपण दोघे नसणार म्हणून श्रेयस आपल्याला बोलवायला येईल. मला तुम्ही मिठीत घेऊन प्रेम करायचं नाटक करा. तेवढ्यात श्रेयस खरंच आला. श्रेयसकडे त्याचं लक्ष नाही असं श्रेयसला भासून ती रोहनच्या मिठीत जात म्हणाली, ओ माय डार्लिंग रोहन, तुला भेटण्यासाठी मी किती आसुसलेली होती. आत्ता घेऊन चल ना मला इथून कायमचं. तेवढ्यात श्रेयस जोरात ओरडला, तृप्ती, तू एवढी निर्लज्ज असशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तृप्ती म्हणाली, ओ श्रेयस, तुम्ही पण ना खूप गलत वेळेस येऊन जातात कुठेही. आणि रोहनला बोलू लागली, चल ना रोहन, घेऊन चल ना मला तुझ्यासोबत. केव्हा जायचं आहे आपल्याला? आय लव्ह यू रोहन, असं म्हणून ती श्रेयससमोर रोहनच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि मनात म्हणू लागली, ओ श्रेयस, मला आता जोराने एक चापट लावून घराबाहेर हाकलून द्या ना आणि कायमचा माझ्याशी नातं तोडून टाका आणि सीमाशी सुखाने संसार करा. श्रेयस तिच्या अंगावर हात उगारून तिच्याजवळ येऊ लागला. तृप्तीने घट्ट डोळे मिटून घेतले आणि वाट पाहू लागली. श्रेयसच्या एका हाताची चापट माझ्या गालावर बसेल आणि हाताचे बखोटे पकडून मला घराबाहेर काढण्यात येईल. तिथे सीमाही आली. ती हे सगळं पाहत होती. ती श्रेयसने मारण्यासाठी उगरलेल्या हाताकडे पाहून श्रेयसला सांगू लागली, नाही श्रेयस, नको, नाही. पण श्रेयस तृप्तीजवळ जाताच तोच हात तृप्तीच्या डोक्यावरून फिरू लागला आणि श्रेयस बोलू लागला, अगं तृप्ती, तुझं डॉक्टर रोहनवर प्रेम आहे हे मला का नाही सांगितलं तू? तुला तुझ्या प्रेमासोबत राहायचं आहे. आणि तो सगळ्यांना बोलवू लागला, आई, अगं सीमा, इकडे या. मला माझ्या तृप्तीला तिच्या मनासारखं करू द्यायचं आहे. डॉक्टर रोहनवर तिचं प्रेम आहे. त्यांच्याशी लग्न लावून जर माझी तृप्ती सुखात राहत असेल तर मला समाधानच वाटेल. सीमा, डॉक्टर रोहनला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जा आणि त्यांना नवरदेवासारखं सजव, श्रेयसने सीमाला सांगितले. सीमा म्हणाली, मी आणि आई तृप्तीला आमच्या हातांनी सजवतो. नीताताई म्हणाल्या, हो, माझ्या सुनेला मी माझी मुलगी समजूनच माझ्या हातांनी सजवीन आणि तिच्या समाधानासाठी ती ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबत मी तिची विदाई करते. डॉक्टर रोहन, तुम्ही तयार आहात ना? श्रेयसने विचारले. हो, मी तयार आहे, रोहन म्हणाला. तृप्ती रोहनकडे अगदी चमकून पाहू लागली. सीमा डॉक्टर रोहनला सजवण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेली. तृप्ती आता खूप घाबरली होती. नाही श्रेयस, नाही, तुम्ही हे काय करत आहात माझ्यासोबत? श्रेयस म्हणाला, काहीच नाही, तुझ्या सुखासाठी करतो आहोत तृप्ती, तुला जे पाहिजे ते. असं म्हणून नीताताईंनी आणि श्रेयसने तिला नवरीचा वेश परिधान केला आणि पूर्ण नवरीसारखं सजवून तिला बाहेर हॉलमध्ये घेऊन आलेत. तिकडून सीमाही डॉक्टर रोहनला नवरदेवासारखं सजवून बाहेर घेऊन आली. बाहेर हेमकुंडसुद्धा पेटवला होता आणि ब्राह्मणही बसवला होता. आता पुढे डॉक्टर रोहन आणि तृप्तीचं लग्न होतं का? श्रेयस आणि नीताताईंनी जाणून बुजून असं का केलं? तृप्ती रोहनला भेटण्यासाठी आतुर झालेली दाखवायची. तिच्या मनासारखं घडत असून ती आता नाही का म्हणत आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात.